आवडतोय का म्हटलं. तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. आपले सर्व पाहुणे स्थानापन्न झालेत. मान्यवरांच्या हस्ते करूया आणि कार्यक्रमाचा तिथे ठेवलं असेल. हा तर मला वाटतं सर्व सगळ्यांना मान्यवरांना सरस्वती पूजन करण्यासाठी पुढे यावं. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन सोहळा या ठिकाणी पार पडतोय. या देवी सर्वभूतेषु भक्तिरूपेण संस्थिता नमस्कार. वृत्तांत प्रसारकमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलच्या निवडणुकामध्ये भरघोस मतांनी विजयी उमेदवार ॲडव्होकेट रंजना भोसले यांचं वडगाव मावळ लीगल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. यावेळी सर्व सभासद उपस्थित होते. तसेच वडगाव मावळ कोर्टामधील सर्व वकील वर्ग आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी घेतलेले काही क्षणचित्रे. आमच्या 12/8च्या घराची केस होती आणि त्यातून मी वकील झाले. त्यावेळेस वकील झाल्यानंतर आईने एक सांगितलं, पैशासाठी वकिली करू नको. आणि म्हणून आजपर्यंत तो शब्द पाळला आणि ही झेप घेण्याचं सामर्थ्य हे आपल्या सगळ्या वकिलांकडून मिळालं. कारण तालुक्यात काम करत असताना वकिलांचे जे प्रश्न होते ते प्रश्नांना कुठेतरी आपण न्याय दिला पाहिजे. आणि म्हणून नेहमीच जे कोणी करत नाही ते करण्याची माझी जी सवय होती की मी माझ्या घराण्यातली, मला सगळ्यांना सांगायला अभिमान की माझ्या घराण्यातली सगळ्या पिढ्या मागच्या घेतल्या, मी पहिली 10वी पास आहे. माझे वडील इंजिनियर होते पण नंतर प्रमोशननी झाले. त्यानंतर माझ्या गावात मी पहिल्यांदा ग्रॅज्युएट झाले. जागा घेतली ती विद्यापीठ स्थापनेसाठी घेतली. विद्यापीठ ते स्थापन करू शकले नाही, पण मी असे विद्यार्थी घडवेल की त्यातून ते विद्यार्थी एखादं विद्यापीठ निर्माण करतील. आणि त्याच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी असणारं माझं काम आणि ते कामामुळं मला त्यांनी महाराष्ट्रभर पोचवलं. सगळे मला म्हणतात नेटवर्क कसं झालं. ते हे जे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रातले येत होते, जे CRPFचा कॅम्प आहे इथं, CRPFच्या कॅम्पला मुलं येतात इंटरव्ह्यूला आणि मुलं कुठं झोपायची. आपल्या सगळ्यांना आश्चर्य वाटेल. त्या तालुक्यांच्या ज्या समस्या आहे त्या तालुक्यांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मी त्यांच्याकडून घेणार आहे की तालुक्यासाठी जे जे प्रश्न आहेत ते तालुक्याचे प्रश्न, विशेषतः महिलांचे प्रश्न, हे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची माझ्या डोक्यात जी यादी आहे
ती यादी एकदम काय जादूची छडीने पूर्ण होणार नाही, परंतु दरवर्षी काही ना काही करत निश्चितपणे आम्ही 5 महिला गेलो आहे. मी प्रचाराच्या दरम्यान सांगायचं की पायाचा दगड भक्कम पाहिजे तर इमारत चांगली उभी राहते. त्यामुळे आम्ही पायाचा दगड जे आहे त्या भक्कम दगड तुम्ही तिथं आम्हाला पाठवा, दगड म्हणून पाठवा आणि कळस व्हायला तुम्ही येणार आहात. त्यामुळे सगळ्या महिलांना आदर्श ठरेल असं आमच्या सगळ्या बंधूंबरोबर सहकार्याने काम करण्याची इथं ग्वाही देते. आनंद वाटतो की त्या ज्या बंगल्यात जे जे काम केलं, तिथं जे जे लोकांनी व्हिजिट दिली आणि तिथून माझं जे काम पाहिलं, मी कधीच कोणालाही फोन केलेला नाही. मी आता 32 जिल्हे आणि 20 तालुके फिरले. 1.5 महिना मी घरी नव्हते. मला सगळ्या आदरणीय जजेसनी तेवढं सहकार्य केलं. मी 2 महिने अजिबात प्रॅक्टिसकडे बघितलं नाही. आणि ते सगळं बघत असताना जिथं जिथं मी जायची मला लोक ओळखणारी भेटायची. मला माहीत नव्हतं की कशी भेटतात. मग त्यांनी सांगितलं की आम्ही त्यावेळेस तिथं आलो होतो. आणि मग असं त्या बंगल्याच्या माध्यमातून जे माझं काम झालं, त्यातून मला हा जो काम करण्याची संधी मिळाली. मला जाणीव आहे सगळ्यांना उशीर झालेला आहे. मी फार काही बोलणार नाही, फक्त माझं गुपित ह्या सगळ्यांना ऐकायचं होतं आणि म्हणून हा विषय मांडला. बोलायला विषय खूप आहेत. शिक्षक 45 मिनिट बोलतो, वकील किती वर्ष बोलतो, किती वेळ भेटतो. तर त्यामुळे वकील असल्यावर किती बोलू शकत असते, पण मी त्याला मर्यादा घालणार आहे. आमच्या आता ह्या सगळ्या बंधूंबरोबर मला काम करायचं आहे. ते म्हणाले 11 लोकांना आज इथं आणलं आहे. निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने मला जेवढं आपल्या